पाऊले चालती पंढरीची वाट भाग 2. रामकृष्ण हरी माऊली. पाऊले चालती पंढरीची वाट या हृदयस्पर्शी प्रेमकथेच्या पहिल्या भागात आपण पाहिले की पुण्याचा प्रॅक्टिकल तरुण विठ्ठल आणि विठुरायाच्या भक्तीत रंगलेली कोल्हापूरची राधा यांची वारीच्या वाटेवर एका झाडाच्या सावलीत पहिली भेट होते. एकमेकांसाठी पूर्णपणे अनोळखी असलेले हे दोन जीव आता पंढरीच्या दिशेने एकत्र पावले टाकू लागले आहेत. पण त्यांचा हा प्रवास फक्त 2 पावलांचा नाही तर 2 पूर्णपणे भिन्न विचारसरणीचा आहे. विठ्ठलाला वारीच्या या कष्टावर आणि देवावर अजिबात विश्वास नाही, तर दुसरीकडे राधा विठुमाऊलीच्या वेडाने वेडी झाली आहे. जेव्हा हे 2 भिन्न विचार एकत्र चालतात तेव्हा काय होते, त्यासाठी पाहूया भाग 2. तरडगावच्या त्या कठीण मुक्कामात जेवणाची होणारी ओढाताण, पायातील असह्य वेदना आणि त्यातच समोर आलेला वारीतील पहिला भव्य रिंगण सोहळा, जिथे अश्वांच्या टापांची धूळ उडते, तेव्हा विठ्ठलाच्या सुशिक्षित अहंकाराला आणि अविश्वासाला विठुमाऊली कसा धक्का देतो. विचार पटत नसले तरी विठ्ठलाच्या मनात राधाच्या निखळ भक्तीबद्दल आदर कसा निर्माण होतो आणि या कठीण वाटेवर त्यांच्यातील विश्वासाचा धागा कसा घट्ट होतो. चला तर मग अनुभवूया विठूच्या वाटेवरील हा भावनिक आणि वैचारिक प्रवास. पाऊले चालती पंढरीची वाट भाग 2. लोणंदचा विसावा सुटला आणि पालखी सोहळा तरडगावाच्या दिशेने मार्गस्थ झाला. दुपारचे ऊन डोक्यावर तळपत होते आणि डांबरी रस्ता एखाद्या भट्टीत तापल्यासारखा वाटत होता. विठ्ठल आणि राधा आता एकमेकांच्या सोबतीने हळूहळू पावले टाकत पुढे सरकत होते. विठ्ठलाच्या खांद्यावर स्वतःच्या सॅकसोबतच राधाच्या जड सॅकचेही ओझे होते, तर राधा पायातील असह्य वेदना विसरून केवळ विठुमाऊलीच्या नामाचा आधार घेत चालत होती. पहिल्या भागातील त्या अनपेक्षित ओळखीनंतर आता त्यांच्यात हळूहळू संवाद सुरू झाला होता. पण हा संवाद केवळ 2 अनोळखी प्रवाशांमधील नव्हता, तर 2 पूर्णपणे भिन्न विचारसरणीच्या माणसांमधील होता. रस्त्याने चालताना आजूबाजूचे वारकरी ज्या तन्मयतेने नाचत होते ते पाहून विठ्ठलाने कपाळावरचा घाम पुसला आणि म्हणाला, राधा, मला खरोखरच समजत नाहीये, ही लोक एवढा शारीरिक त्रास सहन करून पायाला फोड आणून भुकेची तहानलेली फक्त एका दर्शनासाठी एवढी कशी काय चालतात? काय मिळतं यातून? मला तर विठ्ठल किंवा वारी या कशावरच विश्वास नाही. मी फक्त मनाच्या शांततेसाठी आणि घरातल्या रोजच्या कटकटीपासून दूर जाण्यासाठी आलोय. विठ्ठलाचे हे बोलणे ऐकून राधा जागच्या जागी थबकली. तिच्या डोळ्यात एक वेगळी चमक आणि विठुमाऊलीबद्दलचे वेड स्पष्ट दिसत होते. ती अत्यंत गंभीर होऊन म्हणाली, विठ्ठल, तू विठ्ठलाला फक्त एक मूर्ती समजतोस का? माझ्यासाठी तो माझा सखा आहे, माझा माऊली आहे. मला विठुमाऊलीचे वेड आहे. वारीत येऊन जो त्रास होतो तो त्रास नसून माऊलीच्या चरणांपर्यंत पोहोचण्याची ती एक साधना आहे. जेव्हा आपण विठ्ठलाच्या नामात लीन होतो तेव्हा पायाचे फोड किंवा शरीराचा थकवा काहीच जाणवत नाही. तुझा विश्वास नसेल, पण माझा त्याच्यावर अढळ विश्वास आहे. विठ्ठल पुण्याचा सुशिक्षित कॉर्पोरेट जगात जगणारा प्रॅक्टिकल तरुण होता. त्याला राधाचे हे आध्यात्मिक विचार आणि विठ्ठलाचे वेड अजिबात पटत नव्हते. तो म्हणाला, हे सगळं अंधश्रद्धेसारखं वाटतं मला. माणसाने स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवावा. अशा वारी करून काही मिळत नाही. यावरून दोघांमध्ये विचारांचे थोडे मतभेद झाले. दोघांचेही विचार एकमेकांशी पटत नव्हते. पण त्या अथांग गर्दीत एकमेकांशिवाय दुसरा कोणताही ओळखीचा सुशिक्षित सोबती नसल्यामुळे त्यांनी मतभेद बाजूला ठेवून केवळ प्रवासातील सोबती म्हणून एकत्र चालण्याचे ठरवले. त्यांच्यात विचार पटत नव्हते, पण सोबतीची गरज दोघांनाही होती. त्या तापलेल्या रस्त्यावरून चालताना प्रत्येक पाऊल जणू अग्नीवरून टाकल्यासारखे वाटत होते. विठ्ठलाच्या पायातील बूट आता त्याला अधिकच जड वाटू लागले होते. त्याच्या तळव्यांची आग होत होती, पण तो पुरुषाच्या अहंकारामुळे आणि स्वभावामुळे शांत राहून चालत होता. राधाची नजर त्याच्या चेहऱ्यावरील वेदनेवर गेली. ती म्हणाली, विठ्ठल, पाय खूप दुखतोय ना तुझा? खूप वेळ झाला तू लंगडत चालतोयस. विठ्ठलाने नकारार्थी मान हलवली. नाही, काही नाही. ऑफिसमध्ये एसीमध्ये बसण्याची सवय आहे ना, त्यामुळे फक्त थोडे स्नायू आखडले आहेत. राधाने हळूच स्मितहास्य केले.
ती मनोमन समजू शकत होती की हा शहरी तरुण वारीच्या या अथांग ऊर्जेसमोर आणि कष्टासमोर स्वतःला टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. वारीतील गर्दी आता अधिकच दाट होऊ लागली होती. एकामागून एक येणाऱ्या दिंड्या, त्यांचा टाळ मृदुंगाचा गजर आणि हवेत उडणारा गुलाल, या सगळ्यात विठ्ठलाला स्वतःची ओळख हरवल्यासारखी वाटत होती. तो विचार करत होता की ज्या गर्दीला तो पुण्यात असताना नेहमी टाळायचा, आज त्याच गर्दीचा तो एक भाग बनला आहे. राधा मात्र त्या गर्दीतही अत्यंत आनंदी आणि प्रफुल्लित दिसत होती. तिला थकवा जाणवत नव्हता असे नाही, पण तिच्या चेहऱ्यावरील भक्तीचा भाव तिच्या शारीरिक वेदनेवर मात करत होता. चालता चालता रात्र झाली आणि पालखीने तरडगावच्या मुक्कामात प्रवेश केला. सासवडपेक्षाही इथे परिस्थिती अधिक बिकट होती. शेकडो दिंड्या एका छोट्याशा गावात आणि आजूबाजूच्या शेतांमध्ये उतरल्या होत्या. कुठेही वीज नव्हती, फक्त मशाली आणि बॅटरीच्या प्रकाशात लोक वावरत होते. विठ्ठल ज्या दिंडीत होता तिथल्या प्रमुखांनी त्यांना एक शेतातील तात्पुरत्या उभारलेल्या तंबूत राहण्याची जागा दिली. जमीन पूर्णपणे खरबडीत, ओली आणि चिखलमय होती. विठ्ठलाने राधाला पाहिले. ती एकटी मुलगी असल्यामुळे तिला अशा ठिकाणी उघड्यावर किंवा गर्दीत ठेवणे त्याला योग्य वाटत नव्हते. जरी त्यांच्यात वैचारिक मतभेद असले तरी एक सुशिक्षित आणि जबाबदार माणूस म्हणून तिच्या सुरक्षेची काळजी त्याला वाटत होती. शेवटी दिंडीतील इतर काही वृद्ध महिला वारकऱ्यांनी राधाची विचारपूस केली. तिची साधी राहणी आणि नम्र स्वभाव पाहून त्यांनी तिला आपल्यासोबत तंबूत एका कोपऱ्यात जागा दिली. विठ्ठलाने सुटकेचा श्वास सोडला. जेवणाची वेळ झाली तेव्हा महाप्रसादाच्या रांगा मैलोनमैल लांब होत्या. दुपारपासून काहीही न खाल्ल्यामुळे विठ्ठल आणि राधा दोघेही भुकेने व्याकुळ झाले होते. विठ्ठल रांगेत उभा राहिला, पण प्रचंड गर्दी आणि नियोजनाच्या अभावामुळे जेवण संपले. तो हताश आणि चिडलेला होऊन परतला. कॉर्पोरेट जगात वेळेवर मिळणाऱ्या जेवणाची सवय असलेल्या विठ्ठलाचा संयम सुटू लागला होता. काय वेडेपणा आहे हा, पैसे देऊनही इथे साधे जेवण मिळत नाही, तो पुटपुटला. राधाने हे पाहिले. ती शांतपणे त्याच्या जवळ आली. तिच्याकडे तिच्या घरून आईने बांधून दिलेले काही सुके पोहे आणि थोडे शेंगदाणे एका डब्यात होते. तिने एका कागदावर ते पोहे काढले आणि विठ्ठलासमोर ठेवले. विश्वास नसला तरी चालेल, पण हा माऊलीचा प्रसाद समजून खाऊन घ्या. भूक लागली असेल ना. वारीत चिडायचं नसतं विठ्ठल, इथे जे मिळतं त्यात समाधान मानायचं असतं, राधा हसून म्हणाली. ज्या विठ्ठलाला आणि वारीच्या संस्कृतीला तो नाकारत होता, त्याच वारीच्या संस्कारात वाढलेली एक मुलगी आज त्याला भुकेच्या वेळी अन्न देत होती. त्याने निमूटपणे ते पोहे खाल्ले. त्या साध्याशा जेवणानेही त्यांना त्या रात्री प्रचंड तृप्ती दिली. रात्री तंबूच्या बाहेर आकाशकंदिलाच्या अंधुक प्रकाशात आणि चांदण्याच्या उजेडात दोघे एका मोठ्या दगडावर बसले होते. आजूबाजूला वारकऱ्यांच्या भजनाचा आणि टाळांचा गजर हळूहळू शांत होऊ लागला होता. हवेत गारवा वाढला होता. त्या शांततेत दोघांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल गप्पा सुरू झाल्या. विठ्ठलाने आपल्या भूतकाळाचे पान उलगडले. मी पुण्यात एका खूप मोठ्या IT कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. पॅकेज खूप चांगलं आहे. स्वतःचा फ्लॅट आहे, गाडी आहे. समाजात ज्याला यशस्वी म्हणतात ते सगळं काही आहे माझ्याकडे. पण आयुष्यात खूप मोठा एकटेपणा आहे. आईवडिलांचे लहानपणापासून सततचे वाद मी पाहत आलोय. घरात कधीच शांतता नव्हती. आता ऑफिसचा प्रचंड स्ट्रेस आणि या कौटुंबिक वातावरणामुळे मी डिप्रेशनमध्ये चाललो होतो. घरातून आणि त्या कृत्रिम जगातून काही दिवस शांतता मिळावी म्हणून मी कुणालाही न सांगता फक्त सॅक पाठीवर घेतली आणि आळंदीतून येऊन वारीत सामील झालो. मला देवात अजिबात रस नाही. मला फक्त स्वतःला शोधायचं आहे. राधाने त्याचे दुःख अत्यंत शांतपणे आणि सहानुभूतीने ऐकून घेतले. तिने त्याच्या चेहऱ्यावरील अस्वस्थता ओळखली होती. मग ती स्वतःबद्दल सांगू लागली. मी कोल्हापूरच्या एका छोट्या गावातून आले आहे. नुकतीच सायन्सची पदवी पूर्ण केली आहे. माझे कुटुंब खूप साधे आहे. माझे बाबा शेतकरी आहेत आणि ते दरवर्षी नित्यनियमाने वारी करतात. लहानपणापासून घरात विठ्ठलाचे भजन, अभंग ऐकत लहानाची मोठी झाले. माझ्या मनात विठ्ठलाचे एक वेगळेच स्थान आहे. तो माझ्यासाठी फक्त देव नाही तर घरातला एक थोरला माणूस आहे.
मला पुढे स्पर्धा परीक्षेची तयारी करून अधिकारी व्हायचं आहे. पण त्या कठीण अभ्यासाच्या प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी मला या वारीचा अनुभव घ्यायचा होता. माऊलीच्या चरणी डोके ठेवून पुढच्या आयुष्यासाठी आशीर्वाद मागायचा होता. माझ्या मैत्रिणींनी ऐनवेळी नकार दिला, पण मला माझ्या माऊलीवर अढळ विश्वास होता की तो मला या गर्दीत एकटे पाडणार नाही. आणि बघ, त्याने मला तुझ्यासारखा सुशिक्षित आणि काळजी घेणारा सोबती दिला. तिने पुन्हा विठ्ठलाचा संदर्भ देवाशी जोडल्यामुळे विठ्ठलाने डोके हलवले. तो किंचित हसला, पण काही बोलला नाही. दोघांचे आयुष्य पूर्णपणे दोन टोकांचे होते. एक पुण्याचा आधुनिक भौतिक सुखात जगणारा पण मनातून अस्वस्थ असलेला प्रॅक्टिकल तरुण, आणि दुसरी विठ्ठलाच्या भक्तीत रंगलेली साध्या सुखात समाधान मानणारी कोल्हापूरची मुलगी. यांच्यात विचार पटत नव्हते, संवाद जुळत नव्हता, पण या अथांग प्रवासात एकमेकांची सोबत मात्र सुखावणारी वाटत होती. गप्पा मारता मारता रात्रीचे 11:30 वाजून गेले होते. संपूर्ण तरडगाव आता शांत झाले होते. विठ्ठलाने राधाला तिची सॅक परत दिली आणि म्हणाला, राधा, उद्याचा प्रवास यापेक्षाही जास्त कठीण असेल असं लोक म्हणत आहेत. आपले विचार, आपली लाईफस्टाईल जुळत नसली तरी जोपर्यंत आपण पंढरपूरला पोहोचत नाही तोपर्यंत आपण एकमेकांना सांभाळून घेऊ. मी पुण्याचा आहे, मला या वातावरणाचा अंदाज नाही, पण मी तुला शब्द देतो की एक सोबती म्हणून मी तुला कोणतीही अडचण येऊ देणार नाही. राधाने त्याच्याकडे पाहिले. विठ्ठलाच्या डोळ्यातील प्रामाणिकपणा तिला जाणवला. ती म्हणाली, नक्कीच विठ्ठल, विचार वेगळे असले तरी आपली वाट तर एकच आहे ना, आणि माऊलीच्या वाटेवर आलेल्या प्रत्येकाला तो सांभाळून घेतो. तू काळजी करू नको, तुझे पाय उद्यापर्यंत बरे होतील. दोघेही आपापल्या तंबूत झोपायला गेले. विठ्ठल चिखलमय जमिनीवर अंथरलेल्या चटईवर आडवा झाला, पण त्याला झोप येत नव्हती. आजूबाजूला थकलेले वारकरी गाढ झोपले होते. विठ्ठलाच्या डोक्यात राधाचे ते विठ्ठलाबद्दलचे वेळ, तिने दिलेले पोहे आणि स्वतःचे प्रॅक्टिकल विचार यांचे विचारचक्र सुरू होते. विचार पटत नसले तरी राधाची ती साधी आश्वासक सोबती आता त्याला त्या कठीण प्रवासात हवीहवीशी वाटू लागली होती. पण ही फक्त प्रवासाची सोबती होती की त्याच्या आयुष्याला मिळणारे एक नवे वळण होते. आणि पुढच्या टप्प्यात येणारे वारीतील प्रसिद्ध रिंगण विठ्ठलाचे विचार बदलू शकेल का? पाहूया काय काय घडतंय. तरडगावचा तो कठीण मुक्काम संपवून पहाटे 4 वाजताच विठू माऊलींची पालखी पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाली. रात्रीची ती ओली जमीन, डासांचा डंख आणि अपुऱ्या झोपेशी संघर्ष करत विठ्ठल जेव्हा जागा झाला तेव्हा त्याचे संपूर्ण शरीर जणू सुया टोचल्यासारखे ठणकत होते. पायाचे फोड आता अधिकच मोठे झाले होते. तो तंबूतून बाहेर आला आणि पाहिले तर राधा आधीच तयार होऊन विठ्ठलाची वाट पाहत उभी होती. तिच्या चेहऱ्यावर रात्रीच्या त्रासाचा कोणताही लवलेश नव्हता. उलट एक वेगळेच तेज तिच्या डोळ्यांत चमकत होते. विठ्ठलाने लंगडतच आपली सॅक पाठीवर घेतली आणि राधाची जड सॅक ही स्वतःच्या खांद्यावर अडकवली. विचार वेगळे असले तरी त्या अथांग जनसागरात आता ते दोघे एकमेकांचा आधार बनले होते. पहाटेच्या गारव्यात, ज्ञानबा तुकारामच्या गजरात आणि टाळ मृदंगाच्या नादात प्रवास सुरू झाला. हवेत धुके पसरले होते आणि वारकऱ्यांच्या मुखातून निघणारे अभंग वातावरण अधिकच पवित्र वाटत होते. विठ्ठल शांतपणे चालत होता, पण त्याचे लक्ष आजूबाजूच्या लोकांवर होते. त्याला अजूनही हे कोडे सुटत नव्हते की जे वृद्ध माणसे साधी घरात 2 पावले नीट टाकू शकत नाहीत, ती वारीत एवढ्या गतीने कशी काय पुढे सरकत आहेत. चालता चालता त्याने राधाला विचारले, राधा, काल रात्री तू म्हणालीस की विठ्ठल तुझा सखा आहे, पण मला सांग, जो देव माणसाला एवढा शारीरिक त्रास देतो, पायाला फोड आणतो, भुकेले ठेवतो, तो सखा कसा असू शकतो? यापेक्षा तर आपले पुण्याचे AC ऑफिस आणि सुखाचे आयुष्य बरे नाही का? राधाने विठ्ठलाकडे पाहिले. तिच्या ओठांवर एक संथ आणि समजूतदार हसू आले. ती म्हणाली, विठ्ठल, तू वारीला फक्त एक शारीरिक कष्ट म्हणून पाहतोस, पण माऊली आपल्याला त्रास देत नाही. तो आपल्या मनातील अहंकार आणि शरीराचा माज उतरवतो. जेव्हा आपण या कष्टातून ताणून सुलाखून निघतो तेव्हाच आपल्याला खऱ्या सुखाची किंमत कळते. तुला पुण्यात सगळी सुख मिळाली, पण शांतता मिळाली का? नाही ना, कारण सुख वस्तूंमध्ये नसतं, ते समाधानात असतं.
आणि ते समाधान हा विठ्ठल आपल्याला देतो. विठ्ठलाने तिचे बोलणे ऐकले, पण त्याच्या सुशिक्षित प्रॅक्टिकल मनाला हे पटणे कठीण होते. तो म्हणाला, हे ऐकायला चांगले आहे राधा, पण वास्तव वेगळे असते. दोघांमध्ये पुन्हा एकदा वैचारिक मतभेद झाले. त्यांचे विचार जुळत नव्हते, पण तरीही पावलांची गती एकमेकांच्या सोबतीने चालूच होती. दुपारच्या सुमारास पालखी एका विस्तीर्ण अथांग मैदानावर पोहोचली. आज वारीतील पहिले गोल रिंगण होणार होते. विठ्ठलाला रिंगण म्हणजे काय याची काहीच कल्पना नव्हती. त्याने पाहिले की लाखो वारकरी अचानक एका शिस्तीत एका मोठ्या वर्तुळाकार आकारात उभे राहिले. पोलीस किंवा कोणतेही कडक सुरक्षारक्षक नसतानाही एवढा मोठा जनसागर स्वतःहून एका शिस्तीत उभा असलेला पाहून पुण्याच्या ट्रॅफिक आणि गर्दीला कंटाळलेला विठ्ठल थक्क झाला. राधाचे डोळे आनंदाने चमकत होते. तिने विठ्ठलाचा हात धरला नाही, पण त्याला गर्दीतून वाट काढत एका चांगल्या ठिकाणी उभे केले, जिथून संपूर्ण रिंगण स्पष्ट दिसेल. ती उत्साहाने म्हणाली, विठ्ठल, नीट बघ. आता माऊलींच्या अश्वांचे म्हणजे घोड्यांचे धावणे होईल. हे केवळ घोड्यांचे धावणे नाही, तर यात साक्षात विठ्ठलाची ऊर्जा असते. विठ्ठल फक्त शांतपणे पाहत राहिला. त्याच्या मनात अजूनही एक संशय आणि अविश्वास होता. अचानक मैदानावरील टाळ मृदंगाचा आवाज शिगेला पोहोचला. माऊली माऊलीचा गजर एवढा मोठा झाला की जणू आकाश दुभंगून गेले, आणि त्याच क्षणी रिंगणाच्या मधोमध माऊलींच्या स्वाराचा अश्व आणि सोबतचा अश्व वेगाने धावू लागले. त्या अश्वांच्या टापांखाली जमिनीची धूळ उडू लागली. विठ्ठल तिथे उभा राहून हे सर्व पाहत होता. जसे ते अश्व विठ्ठल आणि राधा उभे होते त्या भागावरून वेगाने गेले, तशी त्या अश्वांच्या पायाखालची धूळ हवेत उडाली. त्या धुळीचा सुवास आणि वातावरणातील अद्भुत ऊर्जा विठ्ठलाच्या शरीराला स्पर्श करून गेली. अचानक विठ्ठलाच्या अंगावर शहारे आले. त्याच्या मनात चाललेले विचारांचे वादळ क्षणार्धात शांत झाले. त्याचे डोळे नकळत ओलावले. लाखो लोकांचा तो एकत्र आलेला आवाज, ती भक्ती आणि तो अथांग उत्साह विठ्ठलाच्या सुशिक्षित अहंकाराला चिरडून गेला. त्याला जाणवले की इथे काहीतरी अशी शक्ती आहे जी या बुद्धीच्या पलीकडची आहे. त्याच्या शेजारी उभी असलेली राधा डोळे मिटून हात जोडून पूर्णपणे विठ्ठलाच्या नामात लीन झाली होती. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. विठ्ठलाने तिच्याकडे पाहिले. तिची ती निखळ भक्ती पाहून विठ्ठलाच्या मनात तिच्याबद्दल एक अनामिक आदर निर्माण झाला. ती अंधश्रद्धाळू नव्हती, तर ती एका अशा विश्वासावर जगत होती जो विश्वास विठ्ठलाच्या आयुष्यात कधीच नव्हता. रिंगण सोहळा संपला आणि पालखी पुन्हा पुढे निघाली. विठ्ठल आता पूर्णपणे शांत झाला होता. त्याच्या चेहऱ्यावरची आधीची चिडचिड गायब झाली होती. राधाने त्याच्याकडे पाहत विचारले, काय विठ्ठल, कसं वाटलं रिंगण? अजूनही वाटतंय का की हे सगळं वेडेपणा आहे? विठ्ठलाने एक दीर्घ श्वास घेतला, जमिनीकडे पाहिले आणि अत्यंत प्रामाणिकपणे म्हणाला, राधा, मी जे पाहिलं ते माझ्या बुद्धीच्या आणि सायन्सच्या पलीकडचं होतं. मला माहीत नाही तिथे देव आहे की नाही, पण एवढ्या लाखो लोकांना एकत्र बांधून ठेवणारी आणि त्यांना एवढी ताकद देणारी एक अद्भुत ऊर्जा मी आज नक्कीच अनुभवली. माझ्या अंगावर अजूनही काटा येतोय. राधाच्या चेहऱ्यावर एक समाधानाचे हसू उमटले. ती म्हणाली, विठ्ठल, हीच तर वारीची जादू आहे. तू जरी विठ्ठलाला मानत नसलास तरी विठ्ठलाने तुला आपल्याकडे कसं ओढून घेतले बघ. म्हणूनच मी म्हणते, तो सावळ्या मोठा लबाड आहे. यावर विठ्ठलही मन मोकळेपणाने हसला. आज पहिल्यांदा त्यांच्यात कोणताही वाद झाला नाही. विचारांचे मतभेद आता हळूहळू एका सुंदर सुसंवादात बदलत होते. विठ्ठल पुण्याचा आधुनिक तरुण होता. त्याला अजूनही पूर्णपणे देव समजला नव्हता, पण राधाच्या भक्तीबद्दल आणि वारीच्या संस्कृतीबद्दल त्याच्या मनात आता आदर निर्माण झाला होता. रात्री पालखी धर्मपुरीच्या मुक्कामात पोहोचली. आजची राहण्याची सोय एका जुन्या मंदिराच्या प्रांगणात झाली होती. तिथे खूप गर्दी होती. विठ्ठलाने राधासाठी एक सुरक्षित कोपरा शोधून काढला आणि तिथे तिची चटई अंथरून दिली. तो स्वतः मंदिराच्या पायरीवर बसून राहिला, जेणेकरून राधाला कोणतीही अडचण येणार नाही. राधाने पाहिले की विठ्ठल पायाच्या वेदनेमुळे आपले पाय दाबत आहे. ती त्याच्या जवळ आली आणि तिने आपल्या सॅकमधून पेन किलर मलम काढले. हे घ्या, पायाला लावा.
आज खूप धावपळ झाली आहे, राधा म्हणाली. विठ्ठलाने मलम घेतले आणि म्हणाला, थँक्यू राधा. तू सोबत नसतीस तर मी कदाचित पहिल्या 2 दिवसांतच पुण्याला पळून गेलो असतो. राधा हसली आणि म्हणाली, आणि तू सोबती नसतास तर मी या गर्दीत हरवून गेले असते. विठ्ठलाने आपली ही भेट अगदी योग्य वेळी घडवून आणली आहे. रात्रीच्या त्या शांततेत मंदिराच्या दीपमाळेच्या उजेडात हे दोघे एकमेकांकडे पाहत होते. त्यांच्यात अजूनही कोणतेही प्रेम नव्हते, पण 2 अनोळखी जीवांमधील विश्वासाचा धागा आता अधिकच घट्ट आणि भावनिक झाला होता. विठ्ठलाच्या प्रॅक्टिकल जगाला राधाच्या आध्यात्मिक जगाची ओढ लागली होती आणि राधाला विठ्ठलाच्या रूपात एक सुरक्षित आणि समजूतदार सोबती मिळाला होता. वारीचा हा प्रवास आता केवळ पंढरपूरकडे जात नव्हता, तर तो त्या दोघांच्या मनालाही एकमेकांच्या जवळ आणत होता. तर मग कसा वाटला हा आजचा भाग? आवडला का? आवडला असल्यास कमेंट करून नक्की सांगा आणि शेअर करा तुमच्या विठ्ठल भक्ताला. आणि पुढील भाग पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.